ओम नमः शिवाय. सुखानिलः सुनिष्पन्नः सुरभिः शुचिरात्मकः वसंतो माधवो ग्रीष्मो नभस्यो बीजवाहनः अंगीरो गुरुरात्रेयो विमलो विश्ववाहनः पावनः सुमतिर्विद्वान् सौविद्यो वरवाहनः मनोबुद्धिरहंकारः क्षेत्रज्ञः क्षेत्रपालकः जमदग्निर्बलानिधिर्विर्गालो विश्वगालवः अघोरो अनुत्तरो यज्ञः श्रेष्ठो श्रेयसप्रदाः शैलो गगनकुण्डाभो दानवरिदम्बः रजनीजनकश्चारुर्नि हि शल्यो लोकशल्यदृक् चतुर्वेदश्च चतुर्भावश्च चतुरश्च चतुर्प्रियः. सुखदायक वायू निर्माण करणारे शरद कालरूप, धान्य वाढवणारे हेमंत कालरूप, प्रसन्नता प्रदान करणारे शिशिर ऋतुरूप, मकरंदमय वसंत ऋतुरूप, ग्रीष्म ऋतुरूप, श्रावणातील वर्षा ऋतुरूप, धान्य प्राप्ती करून देणारे शरद हेमंत ऋतुरूप, अंगिरा ऋषीरूप आणि त्यांचे पुत्र देवगुरु बृहस्पती ऋतुरूप, दत्तात्रय स्वरूप, निर्मल संपूर्ण जगाला चालवणारे पवित्र करणारे सुबुद्धी असलेले विद्वान, तीन वेदांचे ज्ञाते, वृषभरूप श्रेष्ठ वाहन असलेले, मन बुद्धी अहंकार स्वरूप, आत्मरूप, शरीररूपी क्षेत्राचे पालन करणारा परमात्मा, जगदग्नी नामक ऋषीरूप, अनंत बलाचा महासागर, मोक्षरूपी अमृत, आपल्या जटातून गंगाजल निर्माण करणारे विश्वप्रसिद्ध गालव ऋषी स्वरूप, सौम्य रूप असलेले श्रेष्ठ यज्ञरूप, कल्याण करणारे शिलामय लिंगरूप, चंद्राप्रमाणे गौर रंग असलेले दानवांचे शत्रूंचे दमन करणारे सुंदर निशाक रूप, निष्ठंतक शरणागताचा शोक दूर करणारे, चारही वेदांनी जाणण्यास योग्य धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करून देणारे, चारी पुरुषार्थांना प्रिय असलेले, आम्नायो अथ समान्मायस्तीर्थ देवशिवालयः बहुरूपो महारूपः सर्वरूपश्चराचरः न्यायनिर्मायको न्यायी न्यायगम्यो निरञ्जनः सहस्रमूर्ध्वा देवेन्द्रः सर्वशस्त्रप्रभञ्जनः मुण्डो विरूपो विक्रान्तो दण्डी दान्तो गुणोत्तमः पिङ्गलाक्षो जनाध्यक्षो नीलग्रीवो निरामयः सहस्रबाहुः सर्वेशः शरण्यः सर्वलोकदृक् पद्मासनः परं ज्योतिः पारम्पर्यफलप्रदः पद्मगर्भो महागर्भो विश्वगर्भो विचक्षणः परावरज्ञो वरदो वरेण्यश्च महास्वनः देवासुरगुरुर्देवो देवासुरनमस्कृतः देवासुरमहामित्रो देवासुरमहेश्वरः. वेदस्वरूप, ज्यांच्यातून वेद निर्माण झाले, तीर्थांचे देव आणि शिवालय स्वरूप असंख्य रूपे धारण करणारे, विराट रूप धारण करणारे, चर अचर रूपाने असणारे, न्यायकर्ता, न्यायशील, न्यायाने वागणाऱ्यांना प्राप्त होणारे, निर्मळ सहस्त्र मस्तके असलेले देवांचे स्वामी, शत्रूंच्या हातातील सर्व शस्त्रे नाहीसे करणारे, संन्यासी रूप असलेले, विविध रूपे धारण करणारे, विक्रमवीर, दंडधारी, जितेंद्रिय, गुणांनी सर्वांमध्ये श्रेष्ठ, पिंगट वर्णाचे नेत्र असलेले, सर्व लोकांचे अधिपती, नीलवर्ण कंठ असलेले, आरोग्य संपन्न, हजारो भुजांनी युक्त, सर्वांचे स्वामी, सर्व लोकांना धारण करणारे, कमलासनावर विराजमान असलेले, परम प्रकाश स्वरूप, परंपरागत फळाची प्राप्ती करून देणारे, आपल्या नाभीतून कमळ निर्माण करणारे, आपल्या गर्भात विशाल ब्रह्मांड धारण करणारे, चतुर, कारण आणि कार्याचे ज्ञाता, अभिष्ट वर देणारे, श्रेष्ठतम, प्रमुख, डमरूचर, गंभीर ताद करणारे, देवांचे व असुरांचे गुरुदेव, देवाकडून व असुरांकडून वंदित, तपस्या करणाऱ्या देव व असुरांचे मित्र, देव असुरांचे महान ईश्वर, देवासुरेश्वरो दिव्यो देवासुर महाश्रयः देवदेवमयो अंचित्यो देवात्मसंभवः सद्यो निरसुरव्याघ्रो देवसिंहो दिवाकरः
विबुधाग्रचर श्रेष्ठः सर्वदेवोत्तमोत्तमो सर्वदेवोत्तमोत्तमः शिवज्ञातरतः श्रीमाश्चिखि श्रीपर्वतप्रियः वज्रहस्तः सिद्धखड्गो नरसिंह निपातनः ब्रह्मचारी लोकचारी धर्मचारी धनाधिपः नंदीश्वरो अनंतो नग्नव्रतधर शुचिः लिंगाध्यक्षः सुराध्यक्षो योगाध्यक्षो युगावः स्वग्रतः स्वर्गस्वरः स्वरमयस्वनः देव असुर यांचे शासक दिव्य स्वरूप असलेले देव व असुरांचे आधाररूप देवांना पूज्य असणारे देव चिंतनाच्या पलीकडचे ब्रह्माचे देव सत्पदार्थाच्या उत्पत्तीचे कारण असुरांना वाद्यासारखे वाटणारे देवांमध्ये श्रेष्ठ सर्व देवतांमध्ये उत्तम कल्याणकारी विचारांमध्ये तत्पर त्रिवर्ण संपत्तीयुक्त श्रीशैल्य पर्वतावर कार्तिक स्वामीमुळे प्रेम असलेले वज्र धारण करणारे हातात सिद्ध खड्ग धारण करणारे शरभ रूपाने नरसिंहाचा गर्व दूर करणारे उमेची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचारी रूपाने प्रकट झालेले सर्व लोकात सहज संचार करणारे धर्माचे आचरण करणारे सर्व धनांचे स्वामी नंदी नामक गणस्वरूप नंदीचे ईश्वर अंतरहित दिगंबर व्रत घेतलेले सदैव शुद्ध लिंगदेहात अधिष्ठित असलेले देवांचे अधिपती योगशास्त्राचे प्रवर्तक व युगांचे निर्वाहक स्वधर्मरत स्वर्गात राहणारे स्वर्गात देखील त्यांच्या कीर्तीचे गायन केले जाते 7 प्रकारच्या स्वरांनी युक्त ध्वनी असलेले जय जय रघुवीर समर्थ।